ह्या पाईपाचा हे विषय झालाय हो, म्हणताना पाणी येईना खाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता उठलोय, सूर्य खूप वर आला आहे. सगळ्यात पहिलं काम आपलं उसाच्या ठिबक स्वच्छ करायचं आहे. उसाच्या पहिल्या वाकोला पाणी सुरू आहे, तेवढं स्वच्छ करायचं आहे खालच्या बाजूचं तेवढं. मधी मधी ठिबक अशी कुत्र्याने कातरल्यात, त्यांना कट मारून जोडायला पाहिजे. साधा जॉईनर टाकून असं तारचं एक कट मारले बघा. संग संग हँडिकॅप पण स्वच्छ करालोय. घाण लय आहे. झालीत बघा टोटल सगळी. हँडकॅप पण स्वच्छ करून झाली आणि कुठे कुठे लिकेज होते ते पण सगळे कंप्लीट केल्यात. आता आजचा कॉलेजचा दिवस आहे, कॉलेज जायसाठी आवरायला पाहिजे. फटाफट आंघोळ करून येतो. झाली बघा आंघोळी. बिगर घातलं म्हणजे कॉलेजला जायच्या आधी काकाने काम लावल्यात. काम असं की आपल्याला काका त्या विहिरीपासल्या रानात सऱ्या सोडणार आहेत, त्यांना फन जोडून द्यायचा आहे. आणि समाधानचा फोन आला तर समाधानचं मक्याचं बी आणलेलं 1 किलो, ते बी एक द्यायचं आहे. मग फटाफट जाता जाता साम्याला बी देतो आणि डायरेक्ट मळ्यात जातो. आपल्या ट्रॅक्टरला ब्लोअर जोडलेला आहे, ते ब्लोअर सोडवून फन जोडायचा आहे. घेतले बघा बी. अर्जुनदादाची स्प्लेंडर घेऊन चालू आहे. प्रीतम दिले बघा साम्याला बी. प्रूफ म्हणून तुम्ही आहे, परत जर मागा लागला तर त्याला टप्पू द्यायचं. सकाळ सकाळी बिंदास्त फिरालोय, पण कॉलेजला वेळ तर व्हायला आहे आणि दाजी पण गेल्यात सोडून. आता हेलिकॉप्टर घेऊन जायला लागते आपल्याला कॉलेजला असं वाटायला लागलं. बघायचं प्रीतम कॉलेजला जाणार आहे का विचारायचं. तो जर जाणार असला तर त्या संग जायचं, आणि तो जर जाणार नसला तर मग आपला पण जायचं. त्यासाठी पहिला फटाफट मध्ये जाऊन ट्रॅक्टरला फन जोडायला पाहिजे. आलो बघा ट्रॅक्टरपाशी, एका मिनटात ब्लोअर सोडवतो. सोडवले बघा. हे काय आपलं रोजचं असल्यामुळे आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे, पण पहिला याला लय दमवतो तुम्ही. सुरुवातीच्या टायमाला ही शिडीच बसत नव्हती व्यवस्थित. काहीतरी करायला जाऊन काहीतरी झालं. टायर पंक्चर आहे आपलं, ते आता पाणी यायला लागले. टायर पूर्ण चेंबाय नको म्हणताना त्याच्या खाली दगड लावल्यात. पाणी काय थांबायचं नाव घेणं. काका माझी बघतो म्हणून सांगितलेलीत. मी चाललो तो घराकडे कॉलेजला जायचं म्हणून, आणि कॉलेजचा फक्त 4 मिनिटाच्या आधी मेसेज आला आहे की आज लेक्चर कुठली होत नाही आणि आज सुट्टी दिल्यात म्हणून. आता पचका झाला. आता काकांनी सांगायला गेलं तर काका म्हणतात काय तुमचं नियोजन नसते. आता चाललोय पुन्हा काकांच्याकडं, बघायचं काय म्हणतात. आलोय काकांपासून, काय म्हणली तर नाहीत. पोप्या मामांच्या घरापाशी आलोय, त्यांचं ट्रॅक्टर घेऊन जाणार आता. हे ट्रॅक्टर न्यायचं आपल्याला. हे काय सांगा मकडीसारखं, हे गवत कटर आहे. हिनं पहिला गवत कट करत होती खालचं बागातलं ते. हे काय तुम्हाला माहितीच आहे, हे रोटर आहे. घेतले बघा पोपट काकांचं ट्रॅक्टर. पोपट काकांच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल कमी होतं म्हणताना शेडपासून काकासने ट्रॅक्टर घराकडे घेऊन जावं म्हणून सांगितलं, आणि मी कॅन घेऊन चालू आहे अर्गेला डिझेल आणायला. डिझेल घेतले बघा 500 रुपयाचं. आणि बघा इकडे बघा घेतले बघा डिझेल. आता चाललोय घराकडे. डिझेल घेऊन घराकडे चाललो तो. तुम्हाला परसुबाई दाखवतो काय करायला. 2-3 ट्रॉल्या जोडून चालल्यात घेऊन पालगट्टी. काकांनी चालू केलं तोपर्यंत सरा सोडायला. काकांनी जेवढं पडलं तेवढं सरा एकदम नीट टुगोल पाडवा. ड्रायव्हर चेंज. अंड्या का डिझेल घातलं नव्हतं. रान निम्मं झालंय, आता डिझेल संपलंय. घातले बघा डिझेल, आता पुन्हा चालू करणार आहे. झाल्या बघा सऱ्या पाडून. दाखवू का कशा पडल्यात बघा. आता कडकडच्या ओळी उजरायच्या आहेत. त्या ओळी उजरल्यावर मग ह्याच्यावरनं ती वरच्या पट्टीत फिरलेली तशी पाईप फिरवायची, आणि पाईप फिरवून मग डायरेक्ट पेरणी करायची. अर्जुन आता ओळी उजरला आहे, तोपर्यंत मी जाऊन नाश्ता करून येतो. झाला बघा नाश्ता. ओळी उजरायला आलोय. झाले बघा इथल्या ओळी उजरून. आता वरच्या साईडला काय उजरायला लागतात का बघायचं. खोऱ्याने उजरायचं नाही तर ट्रॅक्टरनं फुडमाग करून सरा व्यवस्थित करायच्या. झाले बघा वरची साईड पण. वरची साईड जरा ट्रॅक्टरनेच केल्या. परवा पोपट काकांनी मशीन आणलेली दाखवू काय नवीन. हे बघा मशीन परवा नवीन घेऊन आल्यात. ट्रॅक्टर लावले बागत. सायलेन्सर कसं केलं बघा पोपट काकांच्या पोरांनी.
आता वरती जाऊन त्या वरच्या मक्यापाशी पैप आहे, ती पैप आणि काठी घेऊन यायच्या खाली. पैप तर आहे गेलं वंची, त्याला आता खांद्यावरून तर काही येत नाही. त्याला आता आयडिया करणार, हेलिकॉप्टरला बांधणार मागं आणि उडत आणणार वरनं खालीपर्यंत बागतनं. दूर पण घेतल्या आणि हेलिकॉप्टरची चावी पण घेतल्या आणि हेलिकॉप्टर पण आहे इथं. आलं बघा ह्या प्लॉटमध्ये मक्का दिसाले प्रत्येक ओळीत. अजून 1-2 दिवसात पूर्ण क्लिअर दिसतंय. आपली पैप आणि काठी इथं आहे बघा, बांधले बघा हेलिकॉप्टरला. ही पैप गॅलवनची आहे आणि त्यातनं यात माती आणि दगड भरल्यात वज्ज व्हायसाठी. आणलं बघा ओढत ओढत हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टरचा जाळ आणि धूळ संघ काढला आज. हेलिकॉप्टर लावले पुन्हा त्या जागेवर. काकांनी खोरं घेऊन वरच्या साईडला बोलवल्यात. झालं बघा, काकांच्या पासून आणि माघारी चाललो आहे. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून खोरं घेऊन बोललेली आहेत आणि 2 उकरा लावली आहेत, झालं तिथलं. आता आणि चाललो आहे खाली पैप फिरवायला. बरोबर एका टाकते बघा, कुठे जर बारीक असलं तर बी 2-2 टाकते, नाहीतर सगळी एक 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 टाकत जाते. आम्ही पैप वाढाली म्हणताना काकांनी मशीन फिरवायला सुरू केलीत. मी पैप वाढाल तर बघा, हे भैया पळून चालले. फक्त ब्लॉग त्यांचं पप्पा बघायला पाहिजेत. भैया गेम खेळ बसलेलं, काकाने त्याला काम लावलीत. झाले बघा पैप पडून. आता मशीननं बी पेरालोय. 2:30 वाजल्यात, जेवणाला सुट्टी केलोय. जाता जाता सिंगल पीस मोटर चालू करायची आपल्याला. अठ्ठो ओके. पाणी तसं वर आहे आज. झालं बघा जेवण. आता काका तिथं वरच्या कोपऱ्यात आहेत. आता मी मक्का टाकणार आणि काकांची जेवणा सुट्टी होत्या. फायनली सगळा प्लॉट पूर्ण टाकून झाला बघा मक्का. अर्जुनदादा पायपा टाकाला झाला. आता ही मशीन सावलीला ठेवतो आणि मी पण अर्जुनदादाला जॉईन करतो. पायपा टाकून खालचा निम्मा प्लॉट झाला आहे. ह्या निम्म्या प्लॉटच्या पायपा पलीकडं बागेकडे टाकलेल्या आणि आता उरलेल्या पायपा इकडे मोकळ्या रानात टाकल्यात. खालच्या पट्ट्यातल्या ठिबक टाकून झाली बघा. आता सबलाईन जोडायची होती. काकांनी त्या कोपऱ्याला घासून कापलेलीत, त्यामुळे त्याच्या आतलं काढायचं सुरू आहे. त्याच्या आतलं काढले बघा. आता डायरेक्ट तिथं बसत्या पाईप. पाणी घेऊन सेम कंपनीत नाही ते तशी कॉलर तयार केल्या. सबलाईन पण जोडून घेतली आणि सबलाईनला सगळ्या ठिबक पण जोडून घेतल्या. आता काका तीन चालल्यात पाणी चालू करायला. पैपा जोडून सिंगल पीचची मोटर पण सुरू केली आणि टेस्टिंग पण घेतले बघा. ह्या फ्रेश वॉलमधनं घाण निघत नव्हती. ह्या फ्रेश वॉलमध्ये घाण बक्कळ अडकून राहत होती. ह्याला पुढं असं होतं. त्याला आता डायरेक्ट टोपण उघडायचं आणि झाकायचं केलं. वरच्या प्लॉटचं पण ठिबक हातरून झालं बघा. आता पकड मारतुलची पिशवी घेऊन चाललो आहे. ती वरचं सबलाईन टाकायचं आहे. ह्या फ्रेश वॉलमधनं पण घाण जात नव्हती. त्याचं पुढचं तोंडच कापून टाकलं. आता जाईल का नाही. सबलाईन जोडून ठिबक पण जोडली बघा ह्या कडेला. खालच्या प्लॉटचं एंडकॅप त्यांनी स्वच्छ करून ओखेमध्ये तयार आहे बघा खालचा प्लॉट. आता वरच्या प्लॉटला पाणी सोडले. वरच्या प्लॉटचं एंडकॅप स्वच्छ करायचं, मग वरचा प्लॉट पण पूर्ण तयार होतं. वरचा पण प्लॉट जोडला बघा. एका जागी लिकीज राहिले. मागल्या वेळी पाईपा सगळ्या व्यवस्थित जोडलेल्या, तरी पण हे कुत्र्यांनी कलम केले बघा. कुत्र्यांनी दात लावला इथं.
अंधारात बोटांच्या पाठीमागे सावली असल्यागत वाटाल ती म्हणताना असा व्हिडिओ केला. झाले बघा काम सगळं. हे ट्रॅक्टर अर्जुन दादा देऊन येतो म्हटलं आहे. ही मटेरियल घेऊन चाललो मी घराकडं. हँडकॅप तर सगळी स्वच्छ केली ती, पण पाईपाचं ठिबकचं कुठं बटणं लीक हे आहेत, बंद आहेत, त्यात घाण अडकल्या. आता इथं पाणी पडलं नाही, इथं पडलं नाही, पण बाकीच्या ठिकाणी सगळीकडे भिजलं आहे. आता इथनं पुढं तर सगळं पाणी पडलं आहे आणि इथं काहीच पाणी पडलं नाही. ते जर उद्या काकाने बघितलं असती तर आमचं कलमच होतं. खालचा प्लॉट तर झाला बाबा बटणं चेक करून. आता खालच्या प्लॉटचा कॉक बंद केला आहे, वरच्या प्लॉटचा कॉक तर सुरूच होता. आता वरचा प्लॉट चेक करायचा. पाईप तर लीक होती, पण त्याला जोडायसाठी लागणारं मटेरियल सगळं घरात ठेवून आलतो. पाईपला न जोडता त्याच्या फवाऱ्याचा व्हिडिओ करून घेतलो. झाल्या बघा दोन्ही प्लॉटच्या पाईपा चेक करून. आता घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.